नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सोयाबीन खिमा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे सोयाबीन मी भिजत घातले होते, कमीत कमी अर्धा तास भिजत घातले। चांगले भिजले पाहिजेत बघा, अशा पद्धतीत चांगले सॉफ्ट झालेले आहेत। आणि स्वच्छ 2-3 पाण्याने भिजत घालायच्या अगोदर चांगलं चुळून धुवून घ्यायचं आणि नंतर मग चांगल्या साफ पाण्यामध्ये भिजत घालायचं। मस्त असे भिजले जातात। आणि भिजत भिजल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीत पूर्णपणे ह्याचं पाणी नितळून घ्यायचं आणि याला चॉपरला तुम्ही बारीक केलं तरी चालेल, तुम्ही नाहीतर मिक्सरला आबडधोबड करून घेतलं तरी चालेल। आता हे काय करणार आहे, मी बारीक करून घेणार आहे। आणि ह्या सोयाबीनचा बारीक चुरासुद्धा विकत भेटतो। सोयाबीनचा बघा अशा पद्धतीत मी खिमा करून घेतलेला आहे चॉपरला। कढई गरम करायला ठेवली, गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल काढून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं। ह्याच्यामध्ये तुम्ही खडा मसाला पण टाकू शकता। काय काय टाकायचं कमेंट करा, मी ते पण सांगेन। 1 तेजपत्ता टाकलेला आहे, त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। जिरं हलकंसं भाजलं की त्याच्यामध्ये हिंग पावडर टाकून घेऊया। मिडियम आकाराचे 2 कांदे मी चॉपरला असे बारीक केलेले। तुम्हाला जर चॉपर घ्यायचा असेल ना तर त्याची लिंकसुद्धा ह्या रेसिपी खाली भेटेल। आता हे परतून घेते। कांदा भाजलेला आहे। 1.5 चमचा मी ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची कुटून घेतलेली। 1 गड्डी लसूण आहे, अर्धा इंच आलं आहे आणि 1च हिरवी मिरची टाकलेली आहे, ती पण कुटून घेतलेलं आहे। चमच्याच्या मापाने 1.5 चमचा आहे। परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मिडियम आकाराचे टोमॅटो थोडंसं जास्त घातलं तरी खिम्यासाठी चालू शकते, ते पण चॉपरलाच बारीक केले। त्याला पण 1-2 मिनटं परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस मिडियम आहे, मिडियम गॅसवरच करते। थोडीशी पहिली कोथिंबीर काढून घेतली आहे, हलवून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। गॅस करणार आहे बारीक। तुम्हाला मी मसाले दाखवते काय काय घेतले ते। ही मिरची पावडर आहे, तिखटवाली पण आणि कलरवाली पण 1.5 चमचा घेतलेला। धने पावडर मोठा 1 चमचा, छोटा 1 चमचा जिरे पावडर, गरम मसाला पावडर छोटा 1 चमचा अख्खा भरून, हे अर्धा आहे आणि हा अख्खा आहे। थोडीशी हळद। आता बारीक गॅस केला होता मसाले टाकताना। पहिलं चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हे सोयाबीनचा पण जो खिमा केला होता ना, हा काढून घेऊया। सगळा काढून घेतलेला आहे आणि हा 100 ग्रॅम आहे, 100 ते 125 ग्रॅम आहे। मिक्स करून घेते। मस्त असं बघा मिक्स चांगलं करून घेतलेलं आहे मिडियम गॅसवरच। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, म्हणजे हा चांगला शिजला जाईल। कोमट पाणी करून घेतलेलं आहे, हलवून घेते। पाणी किती घेतलं होतं ते पण तुम्हाला मी लगेच सांगते। पाणी टाकल्यानंतर फक्त मी मिक्स करून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं आहे, कोमटच पाणी टाकायचं। तुम्हाला जर साधं टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता। एकूण 1 ग्लास टाकलेला आहे पाणी, कारण हे चांगलं शिजलं की नाही की चवीला छान लागतं। मी ह्याच्या अगोदर पण एक चिकन खिम्याची रेसिपी अपलोड केलेली आहे, तुम्ही बघितली का? आता हल्ली केलेली आहे, ते पण एकदा मस्त लागते, करून बघा एकदा, खूप छान लागते। ते एवढं पाणी टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये, कारण जर तुम्ही ही भाकरीवर, चपातीवर, पावावर, नानवर खाऊ शकता। पाणी जे टाकलं होतं ना मी, तर तुम्हाला मी ग्लास दाखवते। हा 1 ग्लास भरून टाकलं होतं आणि कोमट पाणी टाकलं होतं। आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचे 10 ते 15 मिनटासाठी। कढई जर तुमची पातळ वगैरे असेल तर जरूर हलवायचं। 10 ते 12 मिनटं मी ठेवलं होतं शिजत। आता हे एवढं पाणी त्याच्यामध्ये आहे खिम्यामध्ये। आणि हे कसं आपल्याला पावावर वगैरे खायचं असेल तर ते चालू शकतं। जर पावावर जर खायचं नसेल ना, तर आता हे झाकण काढलेलं आहे, चांगलं शिजवून घेतलेलं आहे। शिजायला जास्त वेळ लागत नाही। गरम पाण्यात जर भिजत घातलं तर लगेच शिजलं जातं हे। साध्या पाण्यात जर घातलं तर थोडंसं चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये अर्क चांगला मुरतो। वरनं टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। ह्याच्यामध्ये थोडासा बटर जरी टाकला तरी चालेल, खूप छान टेस्ट येईल ह्याची। करून बघा। जर बटर नसेल टाकायचं तर आपल्याकडे दुधाची साई घरात असते ना, जे साठवतो आपण, ती जर साई 1-2 चमचे जर ह्याच्यामध्ये तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। काहीच नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे थोडंसं मी ह्याचं पाणी आटवून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकता आणि आटवून पण घेऊ शकता। तर करून बघा अशा पद्धतीनं, खूप चविष्ट असं होतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।